पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आपल्याला काल रात्रीपर्यंत शिवसेना पक्षाच्या याच्यामध्ये जागा वाटपाचा तिढा पाहायला मिळत होता। काल रात्री उशिरापर्यंत पुण्यातील याच हॉटेलमध्ये बैठक झाली। यामध्ये विजय शिवतारे असतील, नीलम गोरे असतील यांच्याकडून ही बैठक घेतली जात होती आणि तरी देखील जागा वाटपाचा जो तिढा आहे तो सुटलेला पाहायला मिळत नव्हता। त्यामुळे आज स्वतः उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे जे आहेत तर त्यांनी यामध्ये लक्ष घातलेलं आहे आणि उदय सामंत जे आहेत मंत्री तर त्यांना यामध्ये लक्ष घालण्याला सांगितलं आहे आणि त्यामुळे आता पुणे शहरामध्ये कशा पद्धतीने जागा वाटप केले जाते हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। काल साधारण 30-35 ते 50 एबी फॉर्म जे आहेत ते इकडे पुण्यात पाठवले होते मुंबईवरून अशी माहिती मिळाली होती आणि त्यानंतर भाजपसोबत युती होणार किंवा जागा वाटपाबाबतचा जो संभ्रम होता तर त्यावरच तोडगा काढण्याचं काम जे आहे ते सुरू होतं। मात्र आता पुण्यातलं जे हे हॉटेल आहे तर या हॉटेलमध्ये बैठक सुरू होती आणि या बैठकीमध्ये व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे कॉल झालेला आहे आणि यामध्ये काही गोष्टी ज्या आहेत त्या क्लिअर करण्यात आलेल्या आहेत। उदय सामंत मंत्री जे आहेत त्यांनी स्वतः कॉन्फरन्सद्वारे कॉल केलेला आहे आणि कॉलवर त्यांनी सांगितलेलं आहे की युती जी आहे ती तुटलेली आहे अशा प्रकारची माहिती जी आपल्याला सूत्रांकडून मिळालेली आहे। त्यामुळे पुण्याचे शहराध्यक्ष असतील शिवसेना गटाचे नाना भानगिरे त्यासोबतच महानगर प्रमुख असतील रवींद्र धंगेकर तर यांच्याकडून आता माहिती दिली गेलेली आहे की युती जी आहे ती तुटलेली आहे असे त्यांच्या वरिष्ठांकडून त्यांना सूचना आलेल्या आहेत। त्यामुळे आता रवींद्र धंगेकरांनी सांगितल्याप्रमाणे पुणे शहरातील सगळ्या जागा म्हणजे 165 जागांवर ते उमेदवारी अर्ज भरणार आहेत आणि तशा प्रकारचे त्यांच्याकडे एबी फॉर्म सुद्धा आलेले आहेत असं त्यांनी माहिती आता सध्याच्या घडीला दिलेली आहे। वेगवेगळ्या बैठका ज्या आहेत त्या अजूनही नीलम गोरे असतील त्यासोबतच विजय शिवतारे असतील त्यांच्या माध्यमातून सुरू आहेत। मात्र आगामी काळामध्ये आता पाहणं महत्त्वाचं असणार आहे की ज्या पद्धतीने आता उमेदवारी अर्ज भरण्यासाठी गेलेले आहेत किंवा एबी फॉर्म नेमका किती जणांना मिळतो हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। पुणे शहरात भाजप ज्या जागांवर जिंकली नाही, कधीही निवडणूक जिंकून आलेली नाही अशा 6 ते 7 जागा आहेत आणि त्याच ठिकाणी शिवसेनेला त्यांच्याकडून जागा दिल्या जात होत्या। मात्र याला शिवसेनेकडून विरोध केला जात होता आणि मागील अनेक दिवसांपासून जो जागांबद्दलचा आकडा दिला जात होता साधारण 30 ते 35 जागा शिवसेनेकडून मागितल्या जात होत्या। मात्र भाजप परवापर्यंत 15 जागा आणि काल 1 जागा वाढवली होती अशा टोटल 16 जागा देण्यासाठी तयार होतं। मात्र आता शिवसेनेने जी आहे ती त्यांची भूमिका ठरवलेली आहे। युती तुटलेच त्यांच्याकडून सांगण्यात आलेलं आहे आणि सगळ्या जागा ज्या आहेत पुणे शहरातील त्या सगळ्या जागांवर ते उमेदवार देणार असल्याचं सांगितलेलं आहे। आज खरं तर शेवटचा दिवस आहे। आज 3 वाजेपर्यंत एबी फॉर्म भरणं गरजेचं असणार आहे। त्यामुळे हे दोन्ही म्हणजे शहराध्यक्ष असतील आणि ते जे महानगर प्रमुख आहेत रवींद्र धंगेकर हे आता गेलेले पाहायला मिळतात। त्यामुळे 2 तारखेला नेमकं काय चित्र समोर येतं हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे कारण आता तरी युती तुटल्याचं सांगितलं जात आहे। मात्र जर आगामी काळामध्ये काही बोलणी झाली तर भाजपसोबत त्यांच्याकडून जर हात मिळवणी पण होऊ शकते कारण 2 तारखेपर्यंतचा वेळ आहे। आता एबी फॉर्म दिला गेलेला आहे, एबी फॉर्म दिला जाणार आहे मात्र 2 तारखेनंतर पुन्हा एकदा मागे घेण्याचा दिवस असणार आहे। त्यामुळे उमेदवारी मागे सुद्धा घेतली जाऊ शकते हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। पुण्याहून मोना यनपुरे, सिविक मिरर।